अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवातील मामांना अभिषेक व भक्तांच्या महाप्रसारातील खिरीसाठी दुधाच्या घागरीसह जल्लोषी मिरवणुकीने निढोरीतून आदमापूरकडे रथामधून अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तिमय वातावरणात निढोरीतून पाठवण्यात आलं। या सोहळ्यात सेवेकरी भाविक विविध मंडळं व अबालवृद्ध सहभागी झाले। घागरी नेण्याच्या या कार्यक्रमाने निढोरीला पावनभूमीचं रूप प्राप्त झालं। बाळूमामांच्या भंडाऱ्या दिवशी प्रसादामध्ये वापरलं जाणारं दूध सद्गुरू बाळूमामांनी स्वतः जतन केलेल्या आजच्या पिढीतील मेंढ्या बकऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 19 ठिकाणी असणाऱ्या बग्ग्यातील मेंढ्या बकऱ्यांचं दूध वाहनातून निढोरीत मारुतीच्या देवालयात आणण्यात आलं। या घागरींचं श्रद्धापूर्वक पूजन झालं। संकलित घागरी रथात ठेवण्यात आल्या। मानाच्या बैलगाड्या व घोड्यांसह जल्लोषात रथ आदमापूरकडे प्रस्थान झाला। या घागरी नेण्यासाठी आलेल्या रथाचे निढोरीत स्वागत करण्यात आलं। देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सदस्य बालवृद्धांसह नागरिक आणि तरुण मंडळ भक्त यामध्ये सहभागी झाले। भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत लाखो भक्तांच्या उपस्थितीत रथ मिरवणूक आदमापूरकडे मार्गस्थ होताना रथमार्गावर नक्षीदार रांगोळी, रंगीबेरंगी फुलांची पखरण, कीर्तन, प्रवचनाबरोबर टाळ मृदुंगाच्या गजर, ढोल ताशा आणि डॉल्बीच्या दंदनात भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली। हरळी बुद्रुकचे पांडुरंग पाटील यांची मानकरी बैलजोडी अग्रभागी होती, तर औरनाडची दिंडी सहभागी होती। स्थानिक सेवकांमार्फत येथे सर्व भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक, कोकम सरबत पुरवण्यात आलं। दरम्यान बग्गीतून आलेल्या दुधाच्या घागऱ्यांचं मुरगुड बाजारपेठेतील आत्मरूप गणेश मंदिरात भक्तिमय वातावरणात स्वागत व पूजन केल्यानंतर घागरी निढोरीकडे रवाना झाल्या। मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त व सुरळीत वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली। रथामध्ये ठेवलेल्या दुधाच्या घागरी बाळूमामांच्या नावानं चांग भलच्या जयघोषात निढोरीतून आदमापूरकडे प्रस्थान झाल्या। यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी 7 ते 8 जेसीबीतून तब्बल 25 टन भंडाऱ्याची मुक्त उधळण केली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।